ज्याप्रमाणे मातीच्या मडक्यामध्ये असणारं आकाश हे तेच आकाश आहे जे बाहेर आहे. ते ब्रह्मतत्व 6 पायऱ्यांच्या योग साधनेने निश्चितपणे शुद्ध होऊ शकत नाही. कोणतीही जाती, कोणत्याही जीवाच्या अवस्था, कोणताही कुटुंब, कोणताही जन्म निश्चितपणे अस्तित्वात नाही. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि चौथी अवस्था ही कशी असू शकते? ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण अवधूत गीतेमधले 31 पासून 60 पर्यंतचे जे श्लोक आहेत ते आपण बघणार आहोत. अवधूत गीता जी दत्तगुरूंनी लिहिली आणि दत्तगुरू जे सगळ्यांचे गुरु आहेत, प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, त्यांनी हे जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाचा उल्लेख, त्या परमात्म्याचा उल्लेख आलेला आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की माझ्याशिवाय दुसरं कशाचंही अस्तित्व नाही आहे, या जगामध्ये फक्त ब्रह्मतत्वच आहे, कुठलाही भेद नाही. त्याच प्रकारे दत्तगुरू सुद्धा आपल्याला त्यांच्या अवधूत गीतेमध्ये सांगतायत. तर आता आपण पुढे अवधूत गीता बघायला सुरू करूया की दत्तगुरू आपल्याला काय सांगतायत. इथे ते म्हणतात की जेव्हा मातीचं मडकं फुटतं तेव्हा मडक्यामधलं आकाश बाहेरच्या आकाशाशी मिळून एकरूप बनून जातं. ज्या वेळेला आपण एखादं मातीचं मडकं घेतो, त्या मातीच्या मडक्यावरती झाकण ठेवतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की मातीच्या मडक्याच्या आतमध्ये असणारं विश्व वेगळं आहे आणि मातीच्या मडक्याच्या बाहेर असणारं विश्व वेगळं आहे. आपणच अशी कल्पना करतो, आपणच अशा मर्यादा घालून ठेवतो. परंतु ज्या वेळेला ते मातीचं मडकं फुटतं त्यावेळेला आतमधलं असणारं आकाश हे बाहेरच्या आकाशाशी एकरूप होऊन जातं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा त्या आकाशामध्ये राहत नाही. त्याच प्रकारे आपण वेगवेगळ्या संकल्पना करत असतो. ज्या वेळेला एखादा मनुष्य एखादं घर बनवतो, बंगला बांधतो, त्यावेळेला त्याला असं वाटत असतं की बंगल्यामधलं असणारं विश्व हे बाहेरच्या विश्वापेक्षा वेगळं आहे. जी ही माया आहे, जी अविद्या आहे, त्या अविद्येमुळे त्याला हा भ्रम झालेला असतो. परंतु ज्या वेळेला हा भ्रम दूर होतो, ज्या वेळेला भ्रमाचा पडदा, अज्ञानाचा पडदा दूर होतो, ज्या वेळेला मन शुद्ध होतं, मला मनामध्ये आणि परमात्म्यामध्ये काहीही भेद दिसत नाही. ज्याप्रमाणे योग वसिष्ठमध्ये वसिष्ठ मुनी म्हणतात की हे सगळं जग जे बनलेलं आहे, हे सगळं जग फक्त मनापासून बनलेलं आहे. जे काही आपल्याला दिसतं, जे काही आपण ऐकतो, जे काही आपण ग्रहण करतो वेगवेगळ्या इंद्रियांनी, हे सगळं मनाने बनवलेलं आहे, सगळी मनाची कल्पना आहे. ज्या वेळेला आपण पुराण वाचायला सुरू करतो, वेद वाचायला सुरू करतो, प्रत्येक याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जग जे बनलेलं आहे ते परब्रह्माच्या, ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्मित झालेलं जग आहे. ब्रह्मदेवाच्या संकल्पापासून निर्मित झालेलं हे जग आहे. म्हणजे हे जे काही सगळं जग बनलेलं आहे, हे जे काही ब्रह्मांड बनलेलं आहे, अगणित ब्रह्मांड बनलेली आहेत वेगवेगळी, त्या ब्रह्मांडामध्ये असणारे जे काही वेगवेगळे लोक आहेत, त्याच्यामध्ये जी काही जीवसृष्टी चालते ही सगळी संकल्पाने उत्पन्न झालेली आहे, मनाने उत्पन्न झालेली आहे, ब्रह्मदेवाच्या मनाने उत्पन्न झालेली सृष्टी. त्याचप्रमाणे आपण जे काही सृष्टी बघतोय, आपण जे काही ग्रहण करतोय, आपण जे काही मागे बघितलेलं आहे, जे काही भविष्यामध्ये बघणार आहोत, हे सगळं मनाने निर्मित केलेलं आहे. ज्या वेळेला मन संपूर्णपणे शुद्ध होतं, मायामल विरहित होतं, या मायेच्या, या अविद्येच्या पासून, भौतिक जगतापासून ज्या वेळेला मन संपूर्णपणे शुद्ध होऊन जातं, त्यावेळेला मनामध्ये आणि त्या परमात्म्यामध्ये काहीच भेद राहत नाही. ज्याप्रमाणे मातीच्या मडक्यामध्ये असणारा आकाश
हे तेच आकाश आहे जे बाहेर आहे. परंतु अज्ञानतेमुळे असं वाटतं की हा मातीचा मडका आहे आणि मातीच्या मडक्यामध्ये असणारी जी काही जागा आहे ही जागा माझी आहे. हे जे काही मी घर बनवलेलं आहे, घरामध्ये जे काही आहे ते सगळं माझं आहे. परंतु ज्या वेळेला ही अज्ञानता निघून जाते, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की काहीच अस्तित्वात नाहीये. दत्तगुरु इथे म्हणतात की मन ज्या वेळेला शुद्ध होतं, त्यावेळेला मला मनामध्ये आणि परमात्म्यामध्ये काहीही भेद दिसत नाही. कारण भेद नावाची कुठली गोष्ट अस्तित्वातच नाही, हे आपल्याला दत्तगुरूंनी मागे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा मनामध्ये आणि परमात्म्यामध्ये काहीच अंतर नाहीये. कोणतंही मडकं अस्तित्वात नाहीये. मडक्याच्या आतमध्ये कोणतंही आकाश नाहीये. नाही कोणी जीवात्मा अस्तित्वात आहे, नाही कोणता त्याचा आकार. ज्ञाता आणि नेयापासून मुक्त असा जो परब्रह्म आहे त्याला तू ओळख. कुठलंही मडकं अस्तित्वात नाही आणि मडक्याच्या आतमध्ये कुठलंही आकाश नाही. हे जे काही आपल्याला मडक्याच्या आतमधलं आकाश दिसतंय, जी काही भिन्नता आपण बघतोय की मडक्याच्या आतमध्ये वेगळं आकाश आहे, बाहेर वेगळं आकाश आहे. मडक्याच्या आतमध्ये जी काही सृष्टी आहे ती वेगळी आहे, बाहेर असणारी सृष्टी वेगळी आहे. जे काही आपलं जीवन चाललेलं आहे ते जीवन वेगळं आहे, बाहेरच्यांचं जीवन वेगळं आहे. हा जो काही भेद प्रकार जो चालू आहे, हा सगळा भेद मनाने निर्माण केलेला आहे. आणि दत्तगुरु म्हणतात की कुठलंही मडकं अस्तित्वात नाही आहे आणि या मडक्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा आकाश नाही. कुठलाही जीवात्मा अस्तित्वात नाहीये किंवा त्याचा आकारही अस्तित्वात नाहीये. आपण या जगामध्ये वेगवेगळे आकार बघतो, वेगवेगळे लोक बघतो, वेगवेगळे संबंध बघतो. स्वतःहून वेगवेगळे संबंध जीव जो बनवतो त्याला असं वाटत असतं की माझंही खरं अस्तित्व आहे आणि मी जे काही संबंध बनवलेले आहेत ते सुद्धा खरोखर अस्तित्वामध्ये आहेत. त्या संबंधामध्ये तो गुंतून पडतो. मी जे काही आजपर्यंत जमवलेलं आहे, मी आजपर्यंत जी काही नाम प्रतिष्ठा द्रव्य जे काही जमवलेलं आहे, तर हे जे काही सगळं जमवलेलं आहे हे सगळं मी केलेलं आहे असं त्याला वाटत असतं. परंतु ना हा देह सत्य आहे, ना कुठलाही जीवात्मा सत्य आहे, नाही कुठला त्याचा आकार सत्य आहे. ज्ञाता आणि नेयापासून मुक्त असा जो परब्रह्म आहे त्याला तू ओळख. ते पुढे म्हणतात की ज्ञाता आणि नेय जो काही जाणणारा आहे, जे काही जाणण्यायोग्य आहे आणि जाणण्याची जी काही प्रक्रिया आहे याच्यापासूनही मुक्त जो परब्रह्म आहे त्याला तू ओळख. ज्ञाता आणि नेयापासून मुक्त असा जो परब्रह्म आहे त्याला तू ओळख. ज्ञाता आणि नेयापासून मुक्त. आपण हे मागे पण बघितलं की जी काही जाणण्याजोगी वस्तू आहे, जो कोणी जाणणारा आहे आणि जी काही जाणण्याची प्रक्रिया होते, या तिघांपासूनही मुक्त जे काही आहे ते परब्रह्म आहे. मनुष्य या तीन गोष्टींमध्ये नेहमी फसलेला असतो. ज्याही वेळेला तो कुठल्याही प्रकारची साधना करायला सुरू करतो, साधना करतानाही त्याच्यामध्ये जोपर्यंत अहंभाव आहे, साधना करत असतानाही जोपर्यंत द्वैतभाव त्याच्यामध्ये आहे, जोपर्यंत मीपणाची भावना आहे, तोपर्यंत तो त्या परमात्म्याला ओळखू शकत नाही. मीच सर्वत्र सगळीकडे सर्ववेळी आहे, जो अविनाशी नेहमी असणारा, सर्व काही असणारा आणि नसणारा सुद्धा आहे, हे तू निसंशयपणे जाण. जे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे तेच आपल्याला इथे 33व्या श्लोकामध्ये दत्तगुरु सांगतायत की मीच सर्वत्र सगळीकडे आणि सर्ववेळी आहे. सगळीकडे जिथे जिथे तू बघशील, जिथे जिथे जे जे काही ग्रहण करू शकतोस ते ते ग्रहण करताना तुला हे कळेल की सगळीकडे मीच आहे, अविनाशी, माझा कधीही नाश होत नाही. ज्या गोष्टीला रूप आहे, ज्या गोष्टीला आकार आहे, जी गोष्ट या तीन तत्वांमध्ये बंधित आहे ती गोष्ट नेहमी विनाशी आहे.
परंतु तुला हे कळेल की मी अविनाशी आहे आणि मी सर्व काही जाणणारा असा आहे. मी नेहमी असतो, मी कधीही नाही असं नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला माझ्या भक्तांना माझी आठवण येते, मनापासून हृदयापासून ज्या वेळेला ते माझी आठवण काढतात त्यावेळेला तिथे मी उपस्थित असतो. मला शोधायसाठी त्यांना कुठेही जायची गरज नाहीये. सर्व काही असणारा आणि नसणारा सुद्धा मीच आहे. हे जे काही आहे या सगळ्यामध्ये मीच आहे आणि सगळ्यामध्ये मी नाही सुद्धा आहे. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मला परब्रह्म म्हणून जाणते त्यावेळेला त्याला कळतं की या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच तत्व आहे आणि ते म्हणजे परमात्मा तत्व, परब्रह्म तत्व. ज्या वेळेला तो हे जाणतो त्यावेळेला तो परमात्मा बनून जातो, परब्रह्म परतत्व बनून जातो. हे तू निश्चय संशयपणे जाण की मीच सगळीकडे आहे, सर्व वेळी आहे, सर्व काही आहे आणि सर्व काही नाही सुद्धा आहे. माझं अस्तित्व आहे सुद्धा आणि माझं अस्तित्व नाही सुद्धा. कोणतेही वेद, कोणतंही जग, कोणताही देव, कोणताही यज्ञ अस्तित्वात नाही. मायेमध्ये ही जी काही भ्रांत निर्माण झालेली आहे, मायेमध्ये जे काही वेगवेगळे भेद आहेत, या भेदांचं समुच्चय उच्चाटन करायचं काम, सत्य दाखवून द्यायचं काम श्री दत्तगुरु इथे करतायत. कुठलाही वेद अस्तित्वात नाहीये. ज्या वेळेला आपण भौतिक जग बघायला जातो, ज्या वेळेला आपल्याला आपल्यामध्ये द्वैत भावना असते, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला पार कराव्या लागतात. कुठलेही वेद, कुठलंही जग, कुठलाही देव आणि कुठलाही यज्ञ अस्तित्वात नाही. कारण या जगामध्ये फक्त एकच गोष्ट अस्तित्वात आहे, जी सर्वव्यापी आहे. तिच्याशिवाय दुसरी गोष्ट अस्तित्वातच नाहीये. ज्या वेळेला तू हे जाणशील त्यावेळेला तुला कळेल की त्या गोष्टीशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे कुठलंही जग, कुठलाही देव, कुठलाही प्रकारचा यज्ञ हा अस्तित्वात नाहीये. कोणतीही जाती, कोणत्याही जीवाच्या अवस्था, कोणताही कुटुंब, कोणताही जन्म निश्चितपणे अस्तित्वात नाही. आजकालच्या दुनियेमध्ये सगळेजण वेगवेगळ्या जातींमध्ये अडकून पडलेले आहेत. लग्न करायचं तर एखाद्या वेगळ्या विशिष्ट जातीमध्ये लग्न करा, काम करायचं तर विशिष्ट जातीमध्येच काम करा, शिक्षण घ्यायचं तर विशिष्ट जातीमध्येच शिक्षण घ्या. दत्तगुरु म्हणतात की कुठलीही जाती अस्तित्वात नाहीये. कोणत्याही जीवाच्या अवस्था अस्तित्वात नाही आहेत. जीवाच्या अवस्था, लहानपण होतं, लहानपणानंतर तो तरुण होतो, तरुण झाल्यानंतर तो प्रौढ होतो, प्रौढ झाल्यानंतर म्हातारा होतो, म्हातारा झाल्यानंतर ती व्यक्ती जी आहे ती मरण पावते, परत मरण पावल्यानंतर परत लहान बनते आणि लहानपणानंतर ती अवस्था सुरू होतात. ज्या वेळेला ज्ञानयोग आपण सुरू करतो त्यावेळेला ज्ञानयोगामध्ये या सगळ्या अवस्था येतात, त्या अवस्थांचा अभ्यास येतो. परंतु इथे दत्तगुरु म्हणतात की कुठल्याही प्रकारची अवस्था अस्तित्वात नाही. ज्या वेळेला तू त्या परब्रह्माला जाणशील, ज्या वेळेला जाणशील की त्या परमात्म्याशिवाय, त्या परमतत्वाशिवाय, त्या ब्रह्मतत्वाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही, त्यावेळेला तुला कळेल की जीवाच्या कुठल्या गोष्टी अस्तित्वातच नाहीये. कारण जीवच अस्तित्वात नाहीये. कोणतंही कुटुंब अस्तित्वात नाहीये. प्रत्येक व्यक्तीने आपापले वेगवेगळे सर्कल बनवलेले असतात की हा मी, हे माझं कुटुंब, हे माझं रिलेशन, आजपर्यंत मी जे काही कमवलेलं आहे हे माझं सर्कल. दत्तगुरु म्हणतात की कुठलेही कुटुंब अस्तित्वात नाही, कोणताही जन्म निश्चितपणे अस्तित्वात नाही, हे ठामपणे दत्तगुरु सांगतात. तरी सुद्धा एखादी व्यक्ती जन्मली असं आपण म्हणतो, एखादी व्यक्ती मृत पावली असं म्हणतो. कोणत्याही दुःखाचा किंवा प्रकाशाचा रस्ता अस्तित्वात नाही. ज्या वेळेला मनुष्य अंधारामध्ये असतो, दुःखी असतो, खिन्न असतो, त्यावेळेला त्याला वाटतं की मी एका अंधाराच्या रस्त्यामध्ये आहे. ज्या वेळेला एखादी व्यक्ती ही चांगल्या अवस्थेमध्ये असते त्याला वाटतं की मी चांगल्या अवस्थेमध्ये आहे, मी प्रकाशाच्या अवस्थेमध्ये आहे. मनाच्या या वेगवेगळ्या अवस्था आहेत. ज्या वेळेला एखादी व्यक्ती ही अध्ययन सुरू करते, ज्ञान अर्जित करायला सुरू करते, त्यावेळेला त्याला वाटायला लागतं की मी प्रकाशाच्या रस्त्यामध्ये आहे.
परंतु इथे दत्तगुरू सांगतात की कुठलाही धुक्याचा किंवा प्रकाशाचा रस्ताच अस्तित्वात नाहीये. हे सगळं मनाने बनवलेलं आहे. फक्त एकच श्रेष्ठ सत्य आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्वाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. मग या ब्रह्मतत्वाला जाणायचं कसं? सगळीकडे तर आपण बघतोय की ब्रह्मतत्वाशिवाय कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. दत्तगुरू म्हणतात की माझ्याशिवाय दुसरं काही अस्तित्वात नाहीये. हेच आपण भगवद्गीतेमध्ये बघितलं. श्रीकृष्ण म्हणतात की माझ्याशिवाय कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. कारण ते परमात्मा तत्वच आहे, त्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाही. फक्त आपण त्यांचं सगुण रूप बघतोय म्हणून आपल्याला जाणवतं की हे सगुण रूप आहे. दत्तगुरू म्हणतात की तूच ही भ्रांती तुझ्या मनाने टाकलेली आहे की मी म्हणजे देह आहे. ज्यावेळेला तू स्वतःच्या मर्यादा सोडशील, ज्यावेळेला तुला कळेल की तू देह नाही, तू तर परमात्मा आहेस, तू तर ब्रह्मतत्व आहेस, त्यावेळेला तुझ्या मनामध्ये ज्या काही भ्रांत निर्माण झालेल्या आहेत, ज्या काही कल्पना निर्माण झालेल्या आहेत, त्या निश्चितपणे दूर होतील. म्हणून जाण की सर्वश्रेष्ठ फक्त एक श्रेष्ठ सत्य म्हणजे ते आहे ब्रह्मतत्व. म्हणून आधी तू मनाने हा अभ्यास करायला सुरू कर. हा अभ्यास मनाने सुरू केलाय की तू हे शरीर आहेस. या जन्मामध्ये ज्या वेळेला तू लहान होतास किंवा मागच्या अनेक जन्मांमध्ये ज्या वेळेला जाणीव ही सुरू झाली आणि ती जाणीव मनाबरोबर गुंतली गेली, त्यावेळेला मनाला असं वाटायला लागलं की तू म्हणजे शरीर आहेस. त्याच्यामुळे सगळी जाणीव मनाची आहे. ती सगळी जाणीव काढून टाक आणि या जाणीवेचा अभ्यास कर की मी म्हणजे शरीर नाही आहे, पण मी म्हणजे ब्रह्मतत्व आहे. तुझं अस्तित्व एका शरीरापुरतं मर्यादित करू नकोस. जे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, जे शरीर विनाशी आहे, जे आज आहे तर उद्या नाही निश्चितपणे असणार आहे, पण जरी ते शरीर नसलं तरी तुझं अस्तित्व हे कायम असणार आहे. म्हणून तुझं जे काही खोटं अस्तित्व आहे, ज्याप्रमाणे मृगजळ खोटं असतं, त्याप्रमाणे जसं तुला तुझं खोटं अस्तित्व वाटतंय की मी म्हणजे हा देह आहे, मी म्हणजे हा नाव आहे, आजपर्यंत जे काही मी कमवलेलं आहे ते माझं आहे, हे जे काही संबंधी आहे माझे आहेत, हे जे काही तुला वाटतंय, या सगळ्या मायेमधून दूर हो. जर तू सर्वव्यापी आणि सर्वव्यापी आहेस, जर तू एकच आणि परिपूर्ण आहेस, तर तू स्वतःला इंद्रियांनी किंवा ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे थेट जाणू शकणार नाहीस असे कसे म्हणू शकतोस? दत्तगुरू पुढे म्हणतात की जर तू सर्वव्यापी आहेस, ज्यावेळेला तुला कळेल की तू हा देह नाही आहेस, तू या देहाचं नाव नाही आहेस, तुझं अस्तित्व जे काही तू संबंध निर्माण केलेले आहे, जे काही तुझं नाव निर्माण केलेलं आहे ते नाही आहेस, त्यावेळेला तू या मायेमधून बाहेर पडशील. त्यावेळेला तुला कळेल की तू सर्वव्यापी आहेस. काही लोक अद्वैताचा शोध घेतात तर काही द्वैताचा. त्यांना सत्य माहीत नाही जे सर्ववेळी आणि सर्वत्र सारखेच आहे, जे द्वैत आणि अद्वैत दोन्हीही नसते. काही लोक अद्वैताचा शोध घेतात तर काही जण द्वैताचा शोध घेतात. इथे दत्तगुरू सांगतात की या दोघांपैकी काही अस्तित्वात नाही आहे. अस्तित्वात असणारी फक्त एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे परब्रह्म, परमतत्व, ब्रह्मतत्व. हे सत्यच वर्णन कसं करू शकतात जे मन आणि शब्दांच्या पलीकडचं आहे? बऱ्याचदा मनुष्य ज्या वेळेला बुद्धीने विचार करतो त्यावेळेला जे मनाच्या पलीकडचं आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे, त्याला आपल्या बुद्धीने ग्रहण करायचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला ग्रहण होत नाही त्यावेळेला त्या गोष्टीला तो मानत नाही. इथे दत्तगुरू सांगतायत की ते सत्यच तुम्ही वर्णन कसं करू शकतात जे मन आणि शब्दांच्या पलीकडचं आहे. आपलं मन एवढ्या वेगवेगळ्या गोष्टींची कल्पना करतं, पण तरी सुद्धा मनाच्याही पलीकडची गोष्ट जी आहे, जी शब्दांच्याही पलीकडची गोष्ट आहे, ती कोणीही वर्णन करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती ध्यान करते, ध्यानामध्ये ज्या वेळेला त्याला वेगवेगळे अनुभव येतात, बरेचसे अनुभव असे असतात जे शब्दांमध्ये वर्णन करता येत नाहीत. अनुभव तर असतात पण शब्दांमध्ये वर्णन करता येत नाहीत. इथे दत्तगुरू म्हणतात जे मन आणि शब्दांच्याही पलीकडचं आहे, जे पांढऱ्या किंवा कोणत्याही रंगाच्या पलीकडचं आहे, कुठल्याही रंगाचं त्याच्यात अस्तित्वात नाहीये. जी काही कलर फ्रिक्वेन्सी आपण बघतो, आपल्या डोळ्यांसाठी, ग्रहण क्षमतेसाठी फक्त एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्या पुढचं बघू शकत नाही, त्याच्या मागचं बघू शकत नाही.
इथे दत्तगुरू म्हणतात की पांढऱ्या किंवा कोणत्याही रंगाच्या पलीकडचं आहे. कुठलाही रंग तिथे अस्तित्वात नाही. जे आवाज आणि इतर गुणांनी रहित आहे, जे आपली वेगवेगळी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय वेगवेगळे विषय ग्रहण करत असतात, वेगवेगळे रस ग्रहण करत असतात. तर जे काही बोललं जातं, जे काही ऐकलं जातं, ज्याचा वास घेतला जातो, ज्या ज्या गोष्टींची जाणीव होते त्या जाणीवेच्याही पलीकडचं जे काही आहे, त्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. जेव्हा तुला हे सगळं असत्य वाटेल, जेव्हा तुझं शरीर आणि इतर गोष्टींचं अस्तित्व आकाशाप्रमाणे जाणवेल, त्यावेळी तुला ब्रह्मतत्व खरेपणाने कळेल. ब्रह्मतत्व तुला नुसत्या बुद्धीच्या स्तरावरती, तुला नुसत्या मनाच्या स्तरावरती कधीही कळून येणार नाही. शब्दांच्या स्तरावरती कधीही कळून येणार नाही. शब्द, मन आणि बुद्धी हे रस्ते आहेत. जर त्याला व्यवस्थित रस्ता दाखवला गेला, जर ज्ञानाला व्यवस्थित रस्ता दाखवला गेला, तर पुढचे जे दरवाजे आहेत ते उघडले जातील. ज्या वेळेला तुला वाटेल की हे सगळं जग ज्याच्यामध्ये तुझी संपूर्णपणे आस्था आहे, हे सगळं जग जे तुला आत्ता एवढं खरं वाटतंय, भिंत ज्याला हात लावल्यावरती तुला जाणवतंय की ही भिंत आहे. स्वप्नामध्ये ज्या वेळेला आपण एखादी भिंत बघतो, एखादं घर बघतो, एखादी गाडी बघतो, आपण त्याला हात लावतो, त्याच्यावरती बसतो, चालतो, आपली इंद्रिय पूर्णपणे त्या गोष्टींना सत्य मानतात आणि त्याचा अनुभव घ्यायला सुरू करतात. दत्तगुरू इथे सांगतात की ज्या वेळेला तुला हे सगळं असत्य वाटेल, जे काही तुझ्या इंद्रियांसमोर चाललेलं आहे, हे जे काही विश्व आहे, हे जे काही तुझं शरीर आहे, शरीराची जी काही बंधनं आहेत, ज्या काही भावभावनांमध्ये तू गुंतलेला आहे, ज्या वेळेला तुला असत्य वाटायला सुरू होईल, जेव्हा तुला तुझ्या शरीराचं अस्तित्व आकाशाप्रमाणे जाणवेल, म्हणजे तुझ्या शरीराचं अस्तित्वच राहणार नाही. ज्या वेळेला आपण बघितलं की एखाद्या मडक्यामध्ये एक आकाश असतं आणि बाहेर एक आकाश असतं. ज्या वेळेला मडकं फुटतं त्यावेळेला आकाश बाहेरच्या आकाशानुसार होऊन जातं. ज्या वेळेला तुझ्या शरीराचं अस्तित्व, तुझी जाणीव जी शरीरापुरता मर्यादित आहे, ज्या मायेमध्ये तू गुंतून पडलेला आहेस, ज्यावेळेला तुला कळेल की तू हे शरीर नाही आहेस, त्यावेळेला तुझ्या शरीराचं अस्तित्व आणि इतर सगळ्या गोष्टींचं अस्तित्व, जे सगळे या शरीरापासून बनलेले आहेत, मुलं असो, आई वडील असो, आपले रिलेशन्स असो, जे काही आयुष्यात कमवलं ते असो, जे काही द्रव्य संचयन केलेले असेल, जमीन जुमला बनवलेला असेल, ज्या काही कुठल्या प्रतिष्ठेला तू गेलेला असशील, जे काही नाव कमवलेलं असशील, जेव्हा तू याच्या पलीकडे निघून जाशील, जेव्हा तुला कळेल की याच्यामधलं खरं काहीच नाहीये, त्याच वेळेला तुला ब्रह्मतत्व खरेपणाने कळेल. म्हणजे ब्रह्मतत्व खरेपणाने कळून घेण्यासाठी तुला संपूर्णपणे हे जे काही ज्ञान चाललेलं आहे, ज्याला अविद्या म्हणतात, बाहेरच्या जगतातलं ज्ञान, हे ज्या वेळेला तू सोडशील त्याच वेळेला तुला खऱ्या गोष्टी कळतील. त्याशिवाय तुला खरी गोष्ट कळू शकणार नाही. आणि ज्या वेळेला तुला ब्रह्मतत्व खरेपणाने कळेल त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा द्वैत तुझ्यामध्ये राहणार नाही. कुठल्याही प्रकारचा द्वैत. आता हे जे काही जग आहे, या जगामध्ये जे काही आपण द्वैत बघतोय, जो काही भेद बघतोय, या कुठल्याही प्रकारचा भेद राहणार नाही, कारण भेद असण्यासारखी कुठली गोष्ट असणारच नाहीये. भेद हा त्यावेळेला असतो ज्या वेळेला दोन वेगवेगळ्या गोष्टींचं अस्तित्व असतं. पण दत्तगुरू इथे म्हणतात की कुठल्याही वेगळ्या गोष्टीचं अस्तित्व नाहीये. हे जे ब्रह्मतत्व आहे, हे जे परमतत्व आहे, याने सर्व जग व्याप्त करून घेतलेलं आहे. पण हे तुला तेव्हाच कळेल ज्या वेळेला तू या सगळ्या मायेमधून बाहेर पडशील, ज्या वेळेला तुला तुझं शरीर हे नश्वर आहे, हे खोटं आहे हे कळेल, हे शरीर तुझं नाही आहे हे कळेल, जे काही भाव, जे काही बंधनं तू स्वतः निर्माण केलेली आहेस, ती ज्या वेळेला तू सोडशील त्याच वेळेला तुला ब्रह्मतत्व कळेल. मला सुद्धा माझं अस्तित्व आहे त्या परमात्म्यापासून वेगळं जाणवत नाही. दत्तगुरू म्हणतात की माझं अस्तित्व त्या परमात्म्याहून काही वेगळं नाही आहे, कारण मीच ते ब्रह्मतत्व आहे. हे मागे पण आपण बघितलं. आणि ब्रह्मतत्व हे एकच तत्व अस्तित्वामध्ये आहे. त्याच्यामुळे माझं अस्तित्व आणि त्या परमात्म्याचं अस्तित्व याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. ते सर्व काही एक आहे, अशी कुठलीही वेळ नाही याच्यामध्ये ते कमी असतं, याच्यामध्ये ते जास्त असतं, याच्यामध्ये ते वेळ होतं, अशी कुठलीही वेळ नाही. वेळेच्याही पलीकडे असणारं तत्व आहे. असं असतानाही ध्यान आणि ध्यानी कसे असू शकतात.
जसं आपण मागे बघितलं द्रष्टा दृश्य, त्याचप्रमाणे इथे दत्तगुरू म्हणतात की ध्यान आणि ध्यानी असूच कसं शकतं. ध्यान आणि ध्यानी हे त्याच वेळेला असेल ज्या वेळेला द्वैत भावना असते. ही द्वैत भावना एखाद्याला ज्या वेळेला ब्रह्मतत्व कळतं ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. त्याच्यामुळे ध्यानही उरत नाही आणि ध्यानही उरत नाही. जे मी करतो, खातो, यज्ञ करतो, दान करतो, हे सगळं काही माझं नाहीच आहे. या भौतिक अवस्था जरी माझ्या दिसत असल्या तरी हे मी नाहीच आहे. मी शुद्ध जन्मरहित आणि अव्यय आहे. जन्मरहित, माझा नाही जन्म झालाय, नाही माझा मृत्यू होणार आहे, नाही कुठल्याही प्रकारे माझा व्यय होणार आहे. जग आकार रहित, बदल रहित, शुद्ध आणि परमात्म तत्व आहे हे तू जाण. पुढे दत्तगुरू म्हणतात की हे जे काही जग आहे हे आकार रहित आहे. या जगतामध्ये आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही आकार असतो, काही ना काही बदल असतो. तर ज्याच्यामध्ये काही आकार आहे, ज्याच्यामध्ये काही बदल होत आहे, त्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे तू समज. आणि हे जग आकार रहित, बदल रहित, शुद्ध आणि परमात्म तत्व आहे हे तू जाण. तूच एक सत्य आहेस याबद्दल कोणताही संशय नाही. नाहीतर मला काय माहिती आहे, तू त्या ब्रह्मतत्वाला जाणू शकत नाही असं का मानतोस, जे फक्त स्वतःलाच जाणू शकतं. तूच एक सत्य या जगामध्ये आहेस. तुझ्याशिवाय दुसरं काहीही अस्तित्वात नाही. ज्यावेळेला ते तू म्हणतात त्यावेळेला कुठल्याही प्रकारे भौतिक आकार रूप, भौतिक नामरूप याबद्दल ते बोलत नाहीत. ज्यावेळेला ते तू म्हणतात त्यावेळेला परमात्म तत्व, ते ब्रह्मतत्व, त्याच्याबद्दल ते बोलतायत. तूच एक सत्य आहे याबद्दल कुठलाही संशय नाही. ही सांगायची गोष्ट यासाठी, कारण अहम ब्रह्मास्मी ज्यावेळेला एखादा ज्ञानीपुरुष या गोष्टीवरती विचार करायला सुरू करतो की मी म्हणजे ब्रह्म आहे, सगळीकडे मीच भरलेला आहे, त्यावेळेला हळूहळू ब्रह्मतत्वाशी निगडीत करता करता देहभावना त्याची नष्ट होत नाही आणि सगळीकडे तो स्वतःलाच बघायला सुरू करतो या देहानुसार, या नामानुसार. पण इथे दत्तगुरू म्हणतात की ज्या वेळेला तू हे सगळं सोडशील त्याच वेळेला तू ब्रह्मतत्व होऊ शकशील. तूच एक सत्य आहे याबद्दल कुठलाही संशय नाही. तू त्या ब्रह्मतत्वाला जाणू शकत नाही असं का म्हणतो, कारण ते फक्त स्वतःलाच जाणू शकतं. ब्रह्मतत्व आहे असं तत्व आहे जे फक्त स्वतःलाच जाणू शकतं, त्याला दुसरं कोणीही जाणू शकत नाही. कारण दुसरं कोणी जाणण्यासाठी दुसरं कोणी अस्तित्वातच नाहीये असं दत्तगुरू इथे आपल्याला सांगतात. माझ्या मुला, विद्या अविद्या प्रकाश सावली असं कसं असू शकतं. ज्या या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या जगतामध्ये आहेत, विद्या आणि अविद्या, प्रकाश आणि सावली, जे जे काही वेगवेगळे भेद दिसतात हे भेद असूच शकत नाही. कारण हे सगळं काही एकच सत्य आहे, आकाशाप्रमाणे आणि मंगल आहे. त्यांचे दत्तगुरू आपल्याला नेहमी म्हणतात की सगळं काही परमात्म तत्व आहे, सगळं काही ब्रह्मतत्व आहे. हेच त्यांनी या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलंय. मी नित्यमुक्त आहे, मी कुठल्याही प्रकारे कोणत्याही बंधनात नाही. ते म्हणतात की मी परमात्म तत्व आहे, माझा कुठल्याही प्रकारे व्यय होत नाही, मी कुठल्याही काळाच्या बंधनामध्ये नाही, कुठलाही भेद हा मला दिसत नाही, मी म्हणजेच परमात्म तत्व आहे. त्यावेळेला ते म्हणतात की मी नित्यमुक्त आहे, कुठल्याही बंधनामध्ये मी नाही. हे निश्चितपणे माझं ज्ञान आहे की मी शुद्ध आणि दोषरहित आहे. मी नित्यमुक्त आहे, मी कुठल्याही प्रकारे कोणत्याही बंधनात नाही. हे निश्चितपणे माझं ज्ञान आहे की मी शुद्ध आणि दोषरहित आहे. कुठल्याही प्रकारची अशुद्धी माझ्यामध्ये नाही, संपूर्णपणे दोषरहित असा मी आहे असं दत्तगुरू म्हणतात. लौकिक बुद्धिमत्तेच्या सिद्धांतापासून सुरू झालेले संपूर्ण विश्व माझ्यामध्ये कधीही प्रकट होत नाही. हे जे काही विश्व निर्माण झालेलं आहे, जी काही माया निर्माण झालेली आहे, या मायेला बघणारं जे काही आहे ते म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. लौकिक बुद्धिमत्तेच्या सिद्धांतापासून सुरू झालेलं आहे संपूर्ण विश्व माझ्यामध्ये कधीही प्रकट होत नाही. या कुठल्याही मायेमध्ये सत्व रज तम या गुणांपासून ही जी काही महाभूत, जी काही माया बनलेली आहे ती माझ्यामध्ये कधीही प्रकट होत नाही. सगळं काही ब्रह्मच आहे. आयुष्याचे वेगवेगळे टप्पे माझ्यासाठी कसे असू शकतात. ज्या वेळेला दत्तगुरू मागे म्हणतात की जे वेगवेगळे आयुष्याचे टप्पे आहेत, लहान मुलगा, तरुणपण, प्रौढत्व, म्हातारपण, त्याच्यानंतर परत तो मरतो, परत जन्म घेतो, याच्यातला कुठलाही टप्पा माझ्यासाठी लागू नाही.
मला माहित आहे की सर्व काही सर्व प्रकारे एक अविभाज्य मी आहे, जो स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण आहे. तर इथरपासून सुरू होणारी पंचमहाभुक्ते रिक्त आहेत. दत्तगुरू पुढे म्हणतात की मला माहिती आहे की हे जे काही सर्व दिसतंय, जे काही सगळं काही आहे, सगळ्या प्रकारांनी अविभाज्य असा मीच एक आहे. माझ्याशिवाय दुसरं कोणाचंही अस्तित्व नाही. मीच स्वयंपूर्ण आहे, मीच परिपूर्ण आहे. ही जी काही आपल्याला बाह्य जगत दिसतं, या बाह्य जगत हे जे काही सगळ्या वेगवेगळ्या भूतांनी निर्माण झालेलं आहे, पंचमहाभूतांनी, हे याचं तिथे कुठेही अस्तित्व नाही. ब्रह्मतत्व कोणतेही स्त्री किंवा पुरुष नाही. कारण स्त्री आणि पुरुष याची व्याख्या जर करायची झाली तर ती आकारामध्ये येते, एखाद्या बंधनामध्ये येते. ब्रह्मतत्वाला कुठलंही बंधन नाही. ना ते स्त्री आहे, ना ते पुरुष आहे, ना ते कल्पना आहे, ना कल्पनाशक्ती आहे. मनाच्याही पलीकडचं आहे. कल्पना करणं, कल्पनाशक्तीचा उपयोग करणं हे सगळं मनाचं काम आहे. जे मनाच्या पलीकडचं आहे, तुला असं वाटू शकतं की ते आता तो आनंदयुक्त किंवा आनंदरहित आहे. जे मनाच्या पलीकडे आहे ते आनंदयुक्त किंवा आनंदरहित असं होऊच शकत नाही. कारण एखाद्याला आनंद त्याच वेळेला वाटतो ज्या वेळेला त्याच्या मनासारखी गोष्ट घडते. मनासारखी गोष्ट घडली नाही तर त्याला दुःख होतो, त्याला वेगवेगळे भावभावना निर्माण होतात. हे सगळं निर्माण करायचं काम जे आहे, हे सगळं निर्माण करायचं काम करतात इंद्रिय. त्या इंद्रिय जी आहेत ते सगळं ग्रहण करतात. ग्रहण केल्यानंतर ते मनापर्यंत येतं, तिकडनं बुद्धीपर्यंत जातं. दत्तगुरू म्हणतात की इंद्रिय, मन, बुद्धी याच्या पलीकडे जो आहे तो जीवात्मा आहे, आणि याच्या पलीकडे जो काही आहे तो आहे परमात्मा. त्याच्यामुळे कुठल्याही आनंदयुक्त, आनंदरहित कुठलेही भावभावना हे तत्व असू शकत नाही. ते ब्रह्मतत्व 6 पायऱ्यांच्या योग साधनेने निश्चितपणे शुद्ध होऊ शकत नाही. 6 पायऱ्यांची योग साधना: आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. योगामध्ये पतंजली योग सूत्रामध्ये 8 ज्या पायऱ्या सांगितल्या त्याच्यामध्ये यम आणि नियम सुद्धा येतात. दत्तगुरू इथे म्हणतात की हे ब्रह्मतत्व 6 पायऱ्यांच्या योग साधनेने निश्चितपणे शुद्ध होऊ शकत नाही. कोणीही त्याला जाणू शकत नाही. मनाच्या नाशाने सुद्धा निश्चितपणे ते शुद्ध होऊ शकत नाही. संपूर्ण मनाचा नाश झाला तरी सुद्धा ते शुद्ध होऊ शकत नाही. कोणत्याही गुरुच्या निर्देशाने ते निश्चितपणे शुद्ध होऊ शकत नाही. कुठल्याही एखाद्या गुरुने निर्देश केला तरी सुद्धा ते शुद्ध होऊ शकत नाही. कारण ते स्वतःच एक सत्य आहे, ते स्वतःच एक शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशुद्धी नाही. जी काही अशुद्धी असते ही अशुद्धी मनाची, बुद्धीची आणि इंद्रियांची आहे. हे जे ब्रह्मतत्व आहे स्वतःच प्रकाशमान आहे. पंचमहाभूतांपासून बनलेलं कोणतंही शरीर नाही, नाही कुठली नश्वरता आहे. जी काही वेगवेगळी शरीरं बनली जातात, वेगवेगळ्या योनी आहेत, 84 लक्ष योनी, ज्या सगळ्या पंचमहाभूतांपासून बनतात. दत्तगुरू म्हणतात की असं कुठलंही शरीर नाहीच आहे जे पंचभूतांपासून बनलेलं आहे. नाही त्याची कुठली नश्वरता आहे, कारण त्याचं अस्तित्वच नाही आहे. ज्या वेळेला अंधारामध्ये आपण एखाद्या भिंतीवरती बघतो आणि भिंतीवरती चाचपडून बघितल्यानंतर आपल्याला असं कळून येतं की भिंतीवरती साप आहे, त्यावेळेला आपण घाबरून जातो. पण ज्या वेळेला दिवा लावतो त्यावेळेला आपल्याला कळतं की तो साप नाही पण ती दोरी आहे. सापाचा ज्या वेळेला भ्रम होतो दोरीमध्ये त्यावेळेला आपण घाबरून जातो. परंतु ज्या वेळेला सत्याची जाणीव होते की ही दोरी आहे, तर दुसऱ्या वेळेला जरी आपण तिकडे हात लावायला गेलो ते सुद्धा आपल्याला माहिती असतं की याच्याशिवाय दुसरी गोष्ट नाही. दत्तगुरू म्हणतात की हे सगळं काही आत्मतत्वच आहे. आत्मतत्वाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. तिथे 3 अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि चौथी अवस्था ही कशी असू शकते. वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये ज्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था. दत्तगुरू म्हणतात की याच्यामधली कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. ना जागृत अवस्था आहे जी आता आपल्याला जाणवते, ना स्वप्न अवस्था आहे जी आपण झोपलेलो असताना आपण जिकडे विहार करतो, ना सुषुप्ती अवस्था आहे, ना त्याच्या पुढची तुरीय अवस्था आहे. या कुठल्याही अवस्था तिकडे नाही आहेत. कुठल्याही प्रकारची नश्वरता तिकडे नाही आहे. जर जागृत अवस्था घेतली तर निश्चितपणे त्या अवस्थेचा एका वेळेला नाश होतो.
जर स्वप्न अवस्था घेतली तर निश्चितपणे त्याच्या एका अवस्थेचा नाश होतो. जे काही नश्वर आहे ते ब्रह्मतत्व नाहीच आहे आणि नश्वरता ही अस्तित्वातच नाही आहे, कारण सगळीकडे फक्त अविनाशी असं ब्रह्मतत्व आहे, असं दत्तगुरु म्हणतात. मी कोणत्याही बंधनात नाही, मी पूर्णपणे मुक्त आहे, जसं मागे त्यांनी सांगितलं. कुठल्याही बंधनामध्ये मी नाही आहे. मी त्या ब्रह्मतत्वापासून वेगळाही नाही आहे, मीच तो ब्रह्मतत्व आहे. मी करता सुद्धा नाही आणि भोगता सुद्धा नाही आहे. मी व्यापक किंवा व्यापक कोणत्याही भेदापासून लिप्त नाही. कुठलाही भेद हा मला इथे दिसत नाही आहे. ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळलं की कोणता भेद राहत नाही, त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृतीमध्ये मला कुठलाही भेद दिसत नाही. ज्या वेळेला नदीचं पाणी सागरामध्ये मिसळलं जातं त्यावेळेला नदी सागरच बनून जाते. नदीचं स्वतःचं काही अस्तित्व राहत नाही, ती सागरच म्हणून ओळखली जाते. त्या प्रकारे दत्तगुरु म्हणतात की ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळलं की कुठलाही भेद राहत नाही, ओतणारं पाणी आणि असलेलं पाणी सगळं काही पाणीच बनून जातं. त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृतीमध्ये मला कुठलाही भेद दिसत नाही. सर्वसामान्यपणे भौतिक अवस्थेमध्ये पुरुष आणि प्रकृतीमधला भेद हा बऱ्याच विद्यांमध्ये सांगितला गेलेला आहे. त्याच्यामधून कसं पार पडावं हे सांगितलं गेलेलं आहे. पण दत्तगुरु जे स्वतः परमात्मा आहेत ते म्हणतात की मला पुरुष आणि प्रकृतीमध्ये कुठलाही भेद दिसत नाही. तू कधीही बंधनात नाहीस किंवा मुक्त नाही आहेस, तर तू स्वतःला आकाररूप किंवा आकाररहित असा कसा समजू शकतोस? ज्यावेळेला आपण आरशात बघतो, आरशात आपलं प्रतिबिंब दिसल्यावर आपल्याला वाटतं की हा आकार जो आहे हा आकार म्हणजे मी आहे. हा आकार जे काही बोलतोय ते म्हणजे मी बोलतोय. हा आकार जे काही ऐकतोय कानांनी ते मी ऐकतोय. दत्तगुरु म्हणतात की तू स्वतःला आकार रूपही समजू नकोस आणि आकार रहितही समजू नकोस. कुठल्याही प्रकारचं असं अस्तित्व कुठेच नाही आहे. मला माहिती आहे की तुझा श्रेष्ठ रूप आकाशाप्रमाणे समजण्यासारखं आहे. श्रेष्ठ रूप म्हणजे परमात्मा रूप. मला माहिती आहे की तुझं कनिष्ठ रूप मृगजळाप्रमाणे. मृगजळ, ज्या वेळेला आपण मृगजळापर्यंत जातो त्यावेळेला कळतं की पाणी तिथे नाहीच आहे, तो एक भ्रम होता. त्याचप्रमाणे तुला जे आत्ता वाटतंय की हे तुझं शरीर आहे, हे तुझं नाव आहे, हे पद आहे, ही प्रतिष्ठा आहे, हे सगळं तू जमा केलेलं आहे मृगजळाप्रमाणे. कधी नष्ट होईल याची काही शाश्वती नाही आहे. त्याच्यामुळे तुझं कनिष्ठ रूप जे आहे ते मृगजळाप्रमाणे आणि तुझं श्रेष्ठ रूप तू स्वतः परमात्मा आहेस हे तू जाणून घे. आकाशासारखं ज्याच्यामध्ये कोणताही भेदअभेद नसतो आणि जे कधीही बदलत नाही. जे तुझं श्रेष्ठ रूप आहे ते आकाशासारखं आहे. आकाश कधीही बदलत नाही, आकाशामध्ये कुठलाही भेदअभेद नाही आहे. आकाश कधी म्हणत नाही की मी या जागेमध्येच जास्त थांबीन, मी एका वेगळ्या देशामध्ये थांबणार नाही, मी डोंगरांच्या जवळच जास्त थांबीन, मी नदीच्या जवळ थांबणार नाही. आकाश हे सर्वत्र सम आहे. जसा आकाशामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो, जसा आकाश कधीही बदलत नाही, त्याचप्रमाणे तुझं श्रेष्ठ रूप आहे. हे श्रेष्ठ रूप तू जाणून घे. मी बुद्धिस्त परमात्मा स्वभाव वितः अतिनिर्मल देहरहित आकाशासारखा सर्वव्यापी आहे. ज्याप्रमाणे तू आकाशासारखा सर्वव्यापी आहेस त्याचप्रमाणे मी बुद्धिस्त परमात्मा स्वभावित अतिनिर्मल देहरहित आणि आकाशासारखा सर्वव्यापी आहे. कुठल्याही प्रकारचा मला देह नाही. तरी आपण देवाला एखाद्या रूपामध्ये बघायचा प्रयत्न करतो. मी कोणतीही क्रिया करत नाही, मी सर्वव्यापी आहे. मला कुठल्याही प्रकारचा आकार नाही, सगळ्या ठिकाणी मीच आहे. ज्या वेळेला तू भक्तिभावाने तुझ्या हृदयामध्ये माझं स्मरण करशील त्यावेळेला सगळीकडे तुला मीच दिसेल. मला कुठलीही उपाधी नाही, कुठल्याही उपाधी नाही. उपाधी म्हणजे एखाद्याला एक विशिष्ट ठेवलेलं नाव. ते म्हणतात मला कुठलीही उपाधीच नाही आहे. मला गुरु किंवा गुरु उपदेशाचीही अपेक्षा नाही, कारण माझ्याशिवाय दुसरं असं काहीही अस्तित्वात नाही. तू पूर्ण शुद्ध आहेस, तुला कुठलाही शरीर नाही आहे. परत एकदा दत्तगुरु सांगतात की तू पूर्णपणे शुद्ध आहेस हे जाणून घे. मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाची कधीही जाणीव नसते. ते स्वतःला हे शरीर म्हणून जाणत असतं आणि म्हणून ज्याप्रमाणे शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था असतात मृगजळाप्रमाणे, त्याप्रमाणे त्याला वाटतं की मी वेगवेगळ्या अवस्थांमधून जातोय. म्हणून त्याला जन्म मृत्यू हे दिसायला लागतात. म्हणून स्वतःचा वाढदिवस आला हे दिसायला लागतं, म्हणून दुसऱ्यांचा वाढदिवस आला हे दिसायला लागतं. ते म्हणतात, दत्तगुरु म्हणतात की ही तुझी खरी अवस्था नाहीच आहे. तुझी खरी अवस्था तर जाणून घे. तुझी खरी अवस्था जाणून घेतल्यानंतर तुला कळेल की तू पूर्णपणे शुद्ध आहेस आणि तुला कुठल्याही प्रकारचं शरीर नाही. जर तुला शरीरच नाही आहे तर शरीराने जे काही संबंध निर्माण होत आहेत ते कुठल्याही प्रकारचे संबंध तुला नाहीत.
श्रेष्ठ जे ब्रह्मतत्व आहे, तुझं मन त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ नाही आहे. ते म्हणतात की जे काही ब्रह्मतत्व आहे हे सर्वश्रेष्ठ आहे. तुझं मन, जे तुला वाटतं की तुझं मन सगळं काही करू शकतं, तुझं मन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे. तुझं मन त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे. तुला हे म्हणायला कुठल्याही प्रकारे लाज वाटायला नको की मीच सर्वश्रेष्ठ सत्य परब्रह्म आहे. खूप विश्वासाने दत्तगुरू सांगतात की तुला कुठल्याही प्रकारे हे म्हणताना लाज वाटायला नको की मीच सर्वश्रेष्ठ सत्य परब्रह्म आहे. हे करताना बरेचसे साधक ही चूक करतात की या गोष्टीचा अभ्यास सुरू करताना, ब्रह्मविद्येचा अभ्यास सुरू करताना, ज्या वेळेला स्वतःच परब्रह्म आहे हा विश्वास दृढ करायला सुरू करतात, त्यावेळेला मात्र स्वतःला या शरीरामध्ये बघायचा प्रयत्न करतात, स्वतःला या विशिष्ट नामामध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की मीच सगळीकडे आहे. याचा अर्थ सगळीकडेच ते स्वतःला बघायचा प्रयत्न करतात या आकारानुसार, त्या नामानुसार. परंतु ज्यांना या गोष्टीवरती अभ्यास करायचा आहे, ज्यांना ब्रह्मज्ञान जाणून घ्यायचं आहे, त्यांना हे आधी माहिती असायला पाहिजे की तू संपूर्णपणे शुद्ध आहे, तुला कुठलंही शरीर नाही, कुठलाही आकार नाही. आणि त्याच वेळेला तुला हे कळू शकतं की तू सर्वश्रेष्ठ परब्रह्म आहेस. हे मना तू का रडतोयस? तू स्वस्वरूपाने आत्मा हो आणि बाळा, कलारहित असे जे श्रेष्ठ द्वैत अमृत आहे त्याचं प्राशन कर. आपलं जे मन आहे ते नेहमी रडतच असतं. त्याच्या मनामध्ये जे काही इच्छा निर्माण होतात, त्या इच्छा आपल्याला नेहमी इकडे तिकडे धावून घेत जात असतात. जे काही वेगवेगळी इंद्रिय आहेत, ती वेगवेगळी इंद्रिय वेगवेगळ्या विषयांमध्ये गुंतून पडतात. आणि गुंतून पडल्यामुळे जे काही त्यांना दुःख होतं, त्याच्यामुळे मनाला दुःख होतं. आणि मनाला दुःख झाल्यानंतर मन आपलंच असं आहे असं वाटल्यामुळे मनुष्य स्वतःला दुःखी करून देतो. दत्तगुरू म्हणतात की हे मना तू का रडतोयस? तू स्वस्वरूपाने आत्मा हो आणि बाळा, कलारहित असे जे श्रेष्ठ अद्वैतामृत आहे त्याचं प्राशन कर. स्वतःचं खरं अस्तित्व समजून घे. ज्या वेळेला तू स्वतःचं खरं अस्तित्व समजशील त्यावेळेला तुला कळेल की कुठलाही द्वैतभाव इथे नाही आहे, कुठलाही भेदभाव इथे नाही आहे. आणि सगळीकडे फक्त एकच परमात्म तत्व आहे. ज्ञान नाही, अज्ञान नाही, ज्ञान आणि अज्ञान असं दोन्हीही नाही, अशा प्रकारचं ज्याला सर्वदा बोध झालेला आहे तो स्वतः बोधरूपच आहे. त्याच्या खेरीज दुसरं काहीही नाही. ज्ञान पण नाही आहे आणि अज्ञानही नाही आहे. आणि ज्ञान आणि अज्ञान असं दोन्ही एकत्र असंही नाही आहे. या प्रकारचा ज्याला बोध झालेला आहे तो स्वतःच बोधरूप झालेला आहे. त्याखेरीज दुसरं काहीही नाही. इंद्रियजन्य ज्ञान नाही, तर्क नाही, समाधी योग नाही, देशकाल नाही आणि गुरु उपदेशही नाही. जे भौतिक जगतामध्ये अडकलेले लोक आहेत ते इंद्रियांनाच सगळं काही मानतात. त्याच्यामुळे त्यांना भौतिक जगत जे आहे ते संपूर्णपणे सत्य जाणवायला लागतं. परंतु त्यांना हे कळत नाही की ज्या वेळेला ते स्वप्न बघत असतात, स्वप्न बघताना ज्या ज्या काही गोष्टी बघतात त्या पण वेळेला त्यांना स्वप्न संपूर्णपणे सत्य वाटत असतं. ज्या वेळेला ते स्वप्नामधून जागे होतात त्याच वेळेला त्यांना कळतं की ते स्वप्न होतं. त्याच प्रकारे हे सुद्धा एका प्रकार जागृती, हे सुद्धा एका प्रकारचं स्वप्नच आहे. इंद्रियजन्य ज्ञान नाही, कुठल्याही इंद्रियाचं ज्ञान नाही. जे काही इंद्रिय वेगवेगळ्या विषयांमध्ये गुंतलेले असतात त्याच्यामधलं कुठलंही ज्ञान नाहीच आहे. तर्कही नाही आहे, तर्क हा बुद्धीने केला जातो. तर्क नाही ना समाधी योग आहे. मागेच त्यांनी सांगितलं की जे 6 पायऱ्या आहेत योगांच्या, त्या 6 पायऱ्यांनी सुद्धा मी शुद्ध होऊ शकत नाही. ते म्हणतात की समाधी योग सुद्धा नाही आहे, समाधी घ्यायची तुला गरजच नाही आहे. देशकाल नाही आणि गुरु उपदेशही नाही, वेगवेगळे देश नाही आहेत, वेगवेगळे काळ नाही आहेत आणि कुठल्याही गुरुचा उपदेश नाही आहे. तर मी केवळ ज्ञानरूप परमार्थ सत्य, आकाशासारखं सर्वव्यापी आणि स्वभाव सिद्ध नित्य असं तत्व आहे. मी जे आहे ते ज्ञानरूप आहे, परमार्थ सत्य आहे, माझ्याशिवाय दुसरं कुठलंही सत्य नाही. आकाशासारखा सर्वव्यापी आहे आणि स्वभाव सिद्ध नित्य असं जे तत्व आहे, ब्रह्मतत्व, तेच मी आहे. माझा कधीही जन्म झाला नाही, नाही मला मृत्यू आहे. मला कोणतेही कर्म नाही, भले ते चांगले असो वाईट असो. मीच शुद्ध गुणरहित ब्रह्म आहे. ही जी माया आहे ही सगळी माया त्रिगुणांनी बनलेली आहे. या गुणांच्या पलीकडे जो कोणी आहे गुणरहित तो मी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा कुठल्याही प्रकारचा मोक्ष हा मला कसा असू शकेल? जर प्रकाश स्वरूप परमात्मा सर्व ठिकाणी आहे, स्थिर आहे, पूर्ण आहे, ज्याचा कोणत्याही प्रकारे भेद करता येऊ शकत नाही, त्यामुळे मी कोणताच भेद बघत नाही.
हा जो प्रकाश स्वरूप परमात्मा आहे जो सगळ्या ठिकाणी आहे. परमात्मा म्हणजेच हे ब्रह्मतत्व. अशी कुठलीही जागा नाही जिथे ब्रह्मतत्व नाही आहे. अशी कुठलीही जागा नाही जिथे परमात्मा नाही आहे. हे संपूर्णपणे स्थिर आहे, अचल आहे, पूर्ण आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे भेद करता येऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारे भेद होऊ शकत नाही. हा जो भेद आपल्याला दिसून येतो हा सगळा भेद मायेचा भेद आहे. त्यामुळे मी कोणताही भेद बघत नाही. मी याच्या पलीकडे असल्यामुळे मला कुठलाही भेद दिसत नाहीये. तर त्याला सबाह्यांतर हे भेद सापेक्ष विशेषण कसे लावावे. त्याच्यामुळे जे काही तुला दिसतंय, जे वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत, जे वेगवेगळे भेद दिसत आहेत, स्वतःचं अस्तित्व म्हणजे वेगळंच काही जाणवत आहे, अशा कुठल्याही प्रकारचं विशेषण मी त्याला लावू शकत नाही. कारण सगळीकडे फक्त एकच परमात्म तत्व आहे, असं श्री गुरुदेव दत्त सांगतात. दत्तगुरूंनी जो पहिला अध्याय सांगितला त्याच्यामध्ये 60व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहे. खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी अवधूत गीतेमध्ये सांगितल्या आहेत. दत्तगुरूंचे शिष्य या नात्याने जे काही गुरु सांगतात, दत्तगुरूंचे शिष्य या नात्याने जे काही गुरु सांगतात त्याचं जरी अनुसरण केलं, त्याचं जरी पालन केलं तरी निश्चितपणे ते आपल्याला या मायेच्या गर्तेतून, या भ्रमाच्या गर्तेतून, या मृगजळातून आपल्याला बाहेर काढतील आणि आपलं स्वतःचं जे खरं अस्तित्व आहे त्याचा आपल्याला बोध होईल. जे वाचताना हे ऐकताना काही त्रुटी राहिल्या असतील, काही चुकी झाल्या असतील तर त्या सगळ्या श्री गुरुदत्त चरणी अर्पण करून आपण आपलं सेशन आज इथे थांबवतो. जय श्री गुरुदेव दत्त.